नमस्कार, मी रोहिणी. कुक विथ रोहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण चमचमीत आणि झणझणीत असं सुक्कं मटण बनवणार आहोत. त्याचबरोबर जेवताना ज्यांना ज्यांना रस्सा प्यायला आवडतो मटणाचा, त्यांच्यासाठी सुद्धा मटणाचा प्लेन रस्सा कसा करायचा तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि कमीत कमी मसाले वापरून, जेणेकरून रस्सा पिल्यानंतर किंवा सुकं मटण खाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. स्पेशल त्यांच्यासाठी खास आपण आज चमचमीत झणझणीत सुकं मटण आणि गावरान असा मटणाचा रस्सा बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. मटण स्वच्छ आपल्याला 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने बघा, मी पूर्ण मटण स्वच्छ करून घेतलं. तर आता आपल्याला सर्वात अगोदर मटणाला मीठ आणि हळद लावून घ्यायचं. तर अर्धा किलो मटणासाठी मी इथे 1 चमचा मीठ घेतलेला आहे आणि 1 चमचा हळद घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व मटणाला व्यवस्थित हळद आणि मीठ चोळून घ्यायचे आणि मॅरिनेट करायला असं ठेवून द्यायचं आहे झाकून. तर आपण अर्धा तास ठेवू शकतो किंवा 1 तास देखील ठेवू शकतो. तुम्हाला जेवढा वेळ असेल तेवढा वेळ तुम्ही ठेवू शकता. आणि अगदीच जास्त वेळ ठेवायचं तुम्हाला, तास 2 तास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. सर्वात अगोदर आपल्याला मटण शिजवून घ्यायचे. तर आता कुकर इथे गरम झालेला आहे. तर कुकरमध्ये मी 2 चमचे मीठ टाकणार आहे. आपण या मटणासाठी खूप जास्त तेल वापरणार नाही आहेत, कारण आपण गावरान पद्धतीचं मटण करत आहोत आणि गावरान पद्धतीच्या मटणाला खूप जास्त तेल वापरलं जात नाही, थोडंसं कमी वापरलं जातं. तर इथे मी मीडियम साईजचे 2 कांदे चिरून घेतले होते, एकदम बारीक चिरले होते. तर 2 चमचे तेलामध्ये कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तर आपण मटणासाठी जर कांदा टाकला फोडणीला, तर तो कांदा जो आहे ना, तो जास्त आपल्याला परतवायचा नाही आहे, एकदम थोडासाच परतून घ्यायचा आहे. जास्त परतला तर भाजीची चव जी आहे ती वेगळी लागते. तर कांदा थोडासा परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे धना पावडर टाकलेली आहे आणि धना पावडर देखील व्यवस्थित परतून घेतली. त्यानंतर यामध्ये मी मटण टाकून घेतलं आहे. तर आपण फोडणीमध्ये हळद नाही टाकलेली, कारण आपण मटणाला हळद चोळून घेतली होती. त्यामुळे आपण फक्त आता मटण टाकून एकदम फास्ट गॅसवर मटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर बघा, मटणाचा जो लाल रंग असतो, लालसर रंग असतो, तो रंग पूर्णपणे जाईपर्यंत आपल्याला मटण परतून घ्यायचं आहे. फास्ट गॅस करायचा आणि एकदम फास्ट गॅसवर मटणाचा लालपणा जाईपर्यंत व्यवस्थित मटण परतून घ्यायचं आहे. कंटिन्यू हलवत मी अशा पद्धतीने मटण एकदम व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. जर आपण थोडंसंच मटण परतून घेतलं आणि तसंच जर शिजवलं तर मटणाचा वेगळाच असा वास येतो. त्यामुळे एकदम व्यवस्थित लालसरपणा जाईपर्यंत आपलं मटण परतून घ्यायचे. आणि त्यानंतर शेजारच्या गॅसवर मी गरम पाणी ठेवलं होतं, तर तेच पाणी मी आता मटणासाठी टाकलेलं आहे. तर कुकरमध्ये आपण मटण शिजवत आहोत आणि कुकरमधून कधी कधी पाणी बाहेर येतं, त्यामुळे खूप जास्त पाणी मी इथे वापरलेलं नाही आहे. फक्त मटण बुडेल इतपतच पाणी मी त्यामध्ये टाकलेलं आहे. तर आपल्याला मीडियम फ्लेमवर कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्यात, कारण मटण शिजायला वेळ लागतो. तर मटण शिजून होत आहे तोपर्यंत आपण आता इथे मसाला करून घेऊयात. तर 3 लवंग, 3 काळी मिरी आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा मी इथे परतून घेतला आहे. आणि त्यानंतर 2 चमचे पांढरे तीळ मी इथे घेतलेले आहेत. 2 चमचे तीळ लगेचच भाजले जातात बघा, असे तडतड उठतात भाजल्यानंतर. पटकन आपल्याला तव्यावरून ते काढून घ्यायचे. यानंतर आपण आता सुकं खोबरं घेतलेलं आहे मी इथे 1 वाटीत, ते भाजून घ्यायचे. तर अगोदर आपण तीळ आणि खडे मसाले भाजत असताना तेल वापरलं नाही. तेल न वापरताच आपण खडे मसाले भाजून घेतलेत. पण खोबरं भाजत असताना आपल्याला यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे. आणि खोबरं जे आहे ते खूप जास्त करपवायचं नाही आहे, थोडंसं भाजलं की खोबरं आपण काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने बघा, मी इथे खोबरं देखील भाजून घेतलेलं आहे. आता आपण खोबरं काढून घेऊयात. आणि यानंतर मी मोठ्या साईजचे 3 कांदे चिरून घेतले होते. तर कांदा देखील आपण तव्यामध्येच भाजणार आहोत. आता मी गॅसची फ्लेम एकदम फास्ट केलेली आहे आणि फास्ट फ्लेमवरच आपण कांदा भाजून घेणार आहोत. कांदा भाजण्यासाठी सुद्धा थोडंसं आपण तेल टाकणार आहोत आणि तेल टाकून कांदा व्यवस्थित अगदी
सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर 1 चमचा मी ते तेल टाकलेलं आहे आणि फास्ट गॅसवर व्यवस्थित कांदा भाजून घेत आहे. कारण कांदा आहे ना, कांद्यामध्ये खूप जास्त पाण्याचं प्रमाण असतं, ओलसर जास्त असतो कांदा, भाजायला वेळ लागतो. त्यामुळे फास्ट गॅसवर कांदा भाजून घ्यायचा. तर बघा अशा पद्धतीने आता इथे कांदा भाजून झाला आहे. यानंतर यामध्ये 1 इंच आलं, भरपूर असा लसूण आणि कोथिंबीरच्या काड्या मी घेतलेल्या आहेत. हे सर्व आपलं कांद्यामध्ये मिक्स करून कांद्यासोबत आणखी 2 मिनटं भाजून घ्यायचं आहे. कोथिंबीरच्या काड्यासोबत थोडीफार कोथिंबीर घेतलेली आहे. व्यवस्थित भाजून घेऊन पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आणि हे थंड होत आहे तोपर्यंत बघा कुकरच्या शिट्ट्या देखील तिथे झालेल्या आहेत. पूर्णपणे कुकर थंड झालेला आहे. तर आपल्याला सुक्कं मटण करायचं, तर त्यामधून मी मटण वेगळं करून घेतले पाण्यामधून आणि आपण रस्सा जो आहे तो वेगळा करणार आहोत. तर फक्त मटणचे पीसेस मी घेतलेले आहेत. तर आपण आता मसाला वाटून घेऊयात. तर सर्वात अगोदर खोबरं, तीळ आणि खडे मसाले जे आपण भाजून घेतले होते ते सर्वात अगोदर आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. पाणी न टाकताच त्याचं वाटण करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जे आपण कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर भाजून घेतलं होतं ते पूर्णपणे आता थंड करून घेतले आणि ते देखील त्याच भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. तर हा जो मसाला आहे ना तो आपल्याला सुरुवातीला पाणी न टाकताच वाटून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने बघा मी पाणी न टाकताच वाटून घेतले आणि त्यानंतर जे आपल्याला फोडणीमध्ये टाकायचं आहेत मसाले, ते मसाले मी टाकले. 2 चमचा मी घरगुती काळा मसाला टाकलेला आहे आणि 1 चमचा मी लाल मिरची पावडर टाकली. ते व्यवस्थित बारीक करून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये सर्व मसाला काढून घेतलेला आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. हा जो मसाला आहे ना तो परतत असताना फास्ट गॅसवर जर आपण परतून घेतला तर तो कढईला चिटकू शकतो, करपू शकतो. त्यामुळे मीडियम फ्लेम करायची आहे गॅसची आणि त्यावर आपल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे. यामधला अर्धा मसाला आपण सुक्कं मटण बनवण्यासाठी वापरणार आहोत आणि अर्धा मसाला पातळ रस्सा जो आपल्याला करायचा आहे त्यासाठी वापरणार आहोत. एकच मसाल्यामध्ये आपण 2 प्रकार बनवणार आहोत, सुक्कं मटण आणि झणझणीत असा गावरान रस्सा. मटणाचं जे पिवळं पाणी आहे म्हणजेच मटण स्टॉक आपण बाजूला काढून ठेवला होता त्यामध्ये मी अर्धा मसाला त्यामधला टाकून घेऊन व्यवस्थित उकळून घेतलेला आहे. आणि यानंतर बाकीचा अर्धा राहिलेला मसाला कढईमध्ये ठेवून त्यामध्ये मी जे सुक्कं मटण होतं ते टाकून घेतलं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर सुक्कं मटण आणि पातळ रश्श्यामध्ये आपण मीठ टाकलेलं नाही आहे जास्तीचं. या स्टेजला आपण चेक करून बघायचं आणि त्यानंतर आपण मीठ टाकायचं आहे दोन्हीमध्ये. तर 5 मिनटं फक्त मी ते मटण झाकून ठेवलं होतं. बघा मस्त तेल सुटलेलं आहे. चमचमीत आणि झणझणीत असं सुक्कं मटण इथे तयार आहे. तर आपण एकाच वाटणामध्ये झणझणीत सुक्कं मटण आणि पातळ रस्सा आज बनवलेला आहे. जास्तीचा कुठलाही मसाला यामध्ये आपण वापरलेला नाही आहे. यानंतर यावर मस्तपैकी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची. तर तयार झालं आहे ते सुक्कं मटण आणि पातळ रस्सा आहे तो देखील छान उकळलेला आहे. बघा त्याला देखील मस्त अशी तर्री आलेली आहे आणि या रश्श्यावर देखील कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तयार झालं आहे ते मटणाचा गावरान असा झणझणीत रस्सा आणि चमचमीत सुक्कं मटण. तर मैत्रिणींनो, आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.